मुंबईतील रिक्षा चालकाने पंजाबहून आलेल्या वकिलाकडून 12 किलोमीटर प्रवासासाठी 90,000 रुपये उकळले। वकिलाच्या दुर्बलतेचा फायदा घेऊन मोबाईलवर पैसे ट्रान्सफर केले। पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली। लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू झाली, पण निधी अभावी अडचण असल्याने आदिवासी विकास विभागाकडून 335 कोटी 70 लाख ट्रान्सफर केले। महाराष्ट्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोलमध्ये 100% सूट। मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांचा मोफत प्रवास शक्य। ठाण्यात 3 दिवसात 12 नवीन कोविड रुग्ण, सर्व रुग्ण होम आयसोलेशनमध्ये। कळवा रुग्णालयात 21 वर्षीय वसीम सय्यदचा मृत्यू। महापालिकेने सतर्कतेचे आवाहन केले। मुंबईत हलक्या पावसाची शक्यता, सोबत जोरदार वारे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। उल्हासनगरमध्ये समर कॅम्प दरम्यान 3 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार। 45 वर्षीय डान्स शिक्षक जितेंद्र दुलानी अटकेत। पालकांनी तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल। बीएमसीने 31 मे पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला। विलंब झाल्यास ठेकेदारांना दंडाची चेतावणी। नागरिकांना वेळेत काम पूर्ण होईल का याबाबत चिंता व्यक्त केली। गरमीच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने मुंबई ते राजकोट आणि मुंबई ते गांधीधाम दरम्यान तेजस सुपरफास्ट आणि स्पेशल गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला। पुण्यात हुंडाबळी असल्याने महिलांच्या आत्महत्येनंतर सुप्रिया सुळे यांचा दहेजमुक्त महाराष्ट्र हिंसामुक्त कुटुंब अभियान 22 जून पासून सुरू होणार। सामाजिक जागरूकते। आरसीएम वेबसाईट मंदगतीमुळे वसई विरारमध्ये 300हून अधिक प्रकरणे प्रलंबित। दलालांकडून फसवणूक सुरू, ऑनलाईन प्रक्रियेतही अडचणी। मध्य रेल्वे आणि पोलिसांनी मिळून मलकापूर पीआरएस दलाली रॅकेट उघडकीस आणलं। 2 इसम अटकेत। मुंबईतील सरगनाकडे 10 लाखांचे 182 बेकायदेशीर तिकिटे जप्त। नीती आयोगाच्या बैठकीपूर्वी संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील आर्थिक संकटांवर चिंता व्यक्त केली। भाजपाच्या ऑपरेशन सिंदूर आणि तिरंगा यात्रेवर राजकारण्यांचा आरोप। मनपा निवडणुकांसाठी नवीन निवडणूक आयोगाने कठोर नियम लागू केले। मतदान केंद्रात मोबाईलवर बंदी। 100 मीटर परिसरात प्रचार बंदी। गुप्ततेसाठी मोबाईल डिपॉझिट सुविधा। सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या मॉडेल ईशा छाबडाला अटक केली। कोर्टाने 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले। पुण्यात किडनी चोर रॅकेटचा पर्दाफाश। 15 आरोपींमध्ये सुसन हॉस्पिटलचे डॉक्टर अजय टावरे यांचाही समावेश। पॉर्श कार प्रकरणाच्या चौकशीत उघड। पुण्यात पावसामुळे अडथळा आलेल्या हिंदू विवाहात मुस्लिम कुटुंबियांनी हॉल शेअर करून मदत केली। सर्व विधी पार पडले। एकतेचा संदेश देणारी घटना व्हायरल। विक्रोळी पार्क साईटवर भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिली। युवकाचा जागीच मृत्यू, चालक फरार। पोलिसांकडून तपास सुरू। पुणे पोलिसांनी खराडीतील बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून सायबर फसवणूक करणाऱ्यांचा पर्दाफाश केला। 100हून अधिक जणांना ताब्यात घेतले व लॅपटॉप आणि फोन जप्त। मुंबईत सोन्या चांदीच्या दरात बदल। 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 89,900 तर चांदी 99,900 प्रति किलो। वाशिममध्ये विजेच्या उघड्या तारांमुळे 7 वर्षीय मुलीला करंट बसला। आईच्या सतर्कतेमुळे जीव वाचला। सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल।